नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ प्रकट दिन सेवा. 9 शक्तिशाली उपाय जे तुमच्या मनोकामना पूर्ण करतील. आज आपण सांगणार आहोत स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सेवा पद्धती आणि का ती सेवा करायची. बहुतेक लोक सांगतात की फक्त नामस्मरण केलं तर पुरेसे, पण खरे अर्थ, पद्धत आणि परिणाम वेगळे आहेत. जर तुम्ही हे सेवाभाव केले तर तुमच्या मनोकामना, संकट, आरोग्य सर्व आयुष्यात चांगली दिशा मिळवून देतात. स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटमध्ये प्रकट झाले. ही चैत्र शुद्ध द्वितीयाची घटना. हे दिवस भक्तांसाठी एक उत्तम पर्वणी आहे. प्रकट दिन म्हणजे संपूर्ण शक्ती आणि मार्गदर्शनाचा दिवस, जेव्हा प्रभू भक्तांच्या पाठीशी अधिक दृढ राहतात. ही दिवसाची भीती नाही, तर आशेची ऊर्जा आहे. जेव्हा प्रभू भक्तांच्या पाठीशी अधिक दृढ राहतात, ही आहे प्रकट दिनाचा दिवस. अनेक भक्तांनी अनुभवलेला आहे. स्वामी समर्थ महाराज त्यांच्या भक्तांच्या जीवनात अचानक रूप घेऊन येतात. लोक प्रकट दिनाला भजन, नामस्मरण, स्तोत्र आणि सेवा सुरू करू लागतात. हा दिवस भक्तांना जी चांगली दिशा देतो ते फक्त सांगण्यापुरते नाही, अनुभवातून सिद्ध झालेले आहे. सेवा केल्याने अनेक फायदे होतात. मन शांत होते, सकारात्मक ऊर्जा वाढते, घरात भगवंताचा प्रभाव वाढतो, आव्हानामध्ये सामर्थ्य येतं, प्रेम, समृद्धी, समाधान वाढतं. हे साधं नावाचा जप किंवा मंत्र नाही, हे एक मानसिक, आध्यात्मिक जीवन परिवर्तनाची पद्धत आहे. कोणत्या सेवा करायच्या त्या दिवशी? सेवा 1. नामस्मरण. स्वामी समर्थ नाम जपा. दिवसात किमान 108 वेळा तरी जपा. मन शांत होईल, श्वास नियंत्रित होईल. नाव उच्चारताना श्वासनमार्ग मोकळा होईल. प्रत्येक अक्षर भक्तिभावना फुलवणारा आहे. हे नामस्मरण फक्त शब्द नाही, ते शक्तीचा एक प्रभाव आहे. प्रभाव. मनापासून निर्णय मजबूत करा, भीती कमी करा, मनोकामना पूर्ण होतील. सेवा 2. प्रभात आरती करा किंवा जप करा. प्रत्येक सकाळी प्रभातकाळी एक दीप लावा, अगरबत्ती लावा, फुलं अर्पण करा आणि आरती करा आणि प्रार्थना करा. मग निशंक हो, प्रचंड स्वामीबल पाठीशी असा मंत्र जपा. ओम स्वामी समर्थ. हे मंत्र फक्त कानात नाही तर मनात राहिला पाहिजे. यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते, तणाव कमी होतो, शांतता टिकून राहते, नकारात्मक विचार निघून जातात. सेवा 3. दैनंदिन सेवा पद्धत. प्रतिदिन स्वामी समर्थ धर्मग्रंथ, गुरुलीलामृत किंवा चरित्रामृत किंवा गुरुचरित्रामृत वाचन किंवा स्वामीचरित्रामृत वाचन करा. जप करा. जपाने मन उन्नत होते, वर्तमान विचार सुस्थिर होतात. ही सेवा रोजचे रोज लागू करा. भक्ती, ध्यान शिकवण्याची ही एक प्रक्रिया आहे. उपाय काय देतात? या सेवांनी जीवनात जे बदल दिसतात ते बदल म्हणजे कुटुंबातील तणाव कमी होणे, मानसिक दडपण कमी होणे, आपले स्वतःचे देह स्पष्ट होणे, संघर्षात स्पष्ट दिशा मिळणे, इच्छा पूर्णतेचा विश्वास वाढतो. हे काही साधे उपाय नाहीत, ही भक्ती, कर्म आणि परिणामाची अद्भुत पद्धत आहे. बघा, कित्येक जणांना वाटतं नामस्मरण पुरेसं आहे, पण हे खूप खोल आणि शक्तिशाली आहे. ही सेवा केल्यावर लोकांना काय अनुभव आले आहेत? तुम्ही यामध्ये अनुभव कोणते आलेले आहेत ते पहा. उदाहरणार्थ, कर्तव्य स्वरूप समाधान मिळते, लढण्याची शक्ती मिळते, आतील भीती कमी होते. हे सर्व आपल्या मनाला हात देतात. देव आपल्याला चांगली वेळ आणतात, पण ते आधी तुमच्या अंतर्मनाला तयार करतात. आणि जे भक्त
हे संकेत ऐकतात तेच आयुष्यात सही दिशा पाहू शकतात. जर तुम्हालाही स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद हवा असेल तर ही सेवा मनापासून करा, नियमित करा आणि याचा अनुभव नक्की घ्या. आज तुम्ही हा व्हिडिओ ऐकत आहात हा काही योगायोग नाही. स्वामींची हाक आधी येते आणि मग भक्त त्यांच्याकडे वळतो. स्वामी प्रकट दिन केवळ एक सण नाही, तो नव्या सुरुवातीचा एक दिवस आहे. या दिवशी केलेली सेवा कधी वाया जात नाही. या दिवशीची सेवा श्रद्धेने आणि विश्वासाने केली तर तिचे फळ नक्की मिळते. पण लक्षात ठेवा, स्वामी समर्थ म्हणजे फक्त काही मागणे नाही. स्वामी सेवा म्हणजे स्वतःला त्यांच्या चरणी अर्पण करणे हे आहे. मनातील भीती, काळजी, दुःख, राग हे सगळं स्वामींच्या चरणी ठेवा. जेव्हा आपण पूर्ण विश्वासाने म्हणतो श्री स्वामी समर्थ, त्या नावातच शक्ती असते हे आपण नेहमी लक्षात ठेवा. प्रकट दिनाच्या दिवशी सकाळी लवकर उठा, स्नान करून स्वच्छ कपडे घाला, देवघर स्वच्छ करा, एक दिवा देवासमोर लावा, स्वामींच्या प्रतिमेसमोर किंवा फोटोसमोर बसा, डोळे मिटून मनातील सर्व इच्छा आणि समस्या स्वामींना सांगा. त्या दिवशी 11, 21 किंवा 108 वेळा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा जप करा. जेवढा घडेल तेवढा जप करा. प्रत्येक जप भावपूर्ण करा. काही करू नका. शक्य असेल तर एखाद्याला अन्नदान करा, पक्ष्यांना दाणे टाका, गाईला चारा द्या. स्वामींना आवडते ते द्या. दया आणि सेवा ही स्वामींना आवडणारी खूप प्रिय सेवा आहे. जेव्हा तुम्ही कोणाला मदत करता तेव्हा स्वामी समर्थ आपल्यावर प्रसन्न होतात. संध्याकाळी पुन्हा दिवा लावा, आरती करा. घरातील सगळ्यांना एकत्र स्वामींचं नाव घ्यायला सांगा. जिथे एकत्र जप होतो तिथे सकारात्मक ऊर्जा वाढते, नकारात्मक ऊर्जा दूर होते. घरातील ताण तणाव कमी होतात, इच्छा कधीही पूर्ण होतात. हे स्वामी ठरवतात. पण जिथे श्रद्धा असते आणि घरातील वातावरण एकदम प्रसन्न असते तिथेच हे सगळं घडते. तिथे मार्ग नक्की सापडतो. स्वामी प्रकट दिनी एक संकल्प करा. दररोज काही मिनिटे स्वामींचं नाव घेईन, स्वामींचा रोज एक माळ जप करेल, स्वामी समर्थांना एक वचन देईल, मी अहंकार बाळगणार नाही, चांगले विचार करीन, कोणाचंही वाईट करणार नाही. हा संकल्पच तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकतो. म्हणूनच स्वामी समर्थ आपल्या पाठीशी नेहमी उभे आहेत. फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवा. अशक्यही शक्य करतील स्वामी. म्हणूनच श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तुम्हीही स्वामी भक्त असाल आणि स्वामींवर तुमची श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ या नावातच खूप ताकद आहे. किती अडचण आली तरी श्री स्वामी समर्थ हा जप करा. आतूनच एक प्रकारची शक्ती तयार होते आणि ती शक्ती आपल्याला बळ देते, विश्वास देते आणि टिकून राहण्याची क्षमता देते. म्हणूनच स्वामी समर्थ आपल्या नेहमीच पाठीशी आहेत. म्हणूनच श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.
धन्यवाद.